आता आपल्याला प्रश्न दिला आहे, एका तबेल्यात घोडे व कोंबडे राहतात. त्यांच्या डोक्यांची संख्या 14 व पायांची संख्या 40 आहे. तर घोडे किती आहेत, म्हणजे घोडे किती आहेत त्याच्यात. तर याच्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं. ते सूत्र आहे, आता काय आहे, पायांची संख्या किती आहे 40. किती प्राणी राहतात 2, बरोबर. मग या पायांच्या संख्येला काय करायचं, आपण या दोन्ही भागायचं. भागल्यावर बे जुने 40 म्हणजे किती आलं उत्तर 20, बरोबर. म्हणजे 20 आणि 20 मधून हे किती आहे डोके 14. मग आता हे जी डोक्यांची संख्या आहे ते 20 मधून काय करायचं वजा करायची. डोक्यांची संख्या आलेल्या उत्तरामध्ये हे जे डोक्यांची संख्या आहे ते वजा करायचं. तर आता 20 मधून 14 गेले, किती राहिले 6. किती राहिले 6. आणि जे आपलं हे उत्तर येतं ते काय असतं माहिती तुम्हाला, 4 पायाचे जे प्राणी असतात त्यांची संख्या असते. 4 पायांचे प्राणी कोण याच्यामध्ये घोडे ना. म्हणजे घोड्यांची संख्या किती आली 6. आता घोडे आपल्याला भेटले. आता राहिलं काय कोंबडी, बरोबर. तर कोंबड्यांमध्ये डोक्यांची संख्या किती आहे 14. पण आपल्याला घोडे किती भेटले 6. मग आता 14 मधून जर आपण हे 6 वजा केले तर राहतात किती 8. म्हणजे 8 काय आले रे कोंबड्या, बरोबर का नाही. कोंबड्या आल्या का नाही. म्हणजे कोंबड्यांची संख्या आणि घोड्यांची संख्या आपण दोन्ही काढली. पण आपल्याला कशाचं विचारलेलं आहे, घोडे किती आहे. मग आपल्याला घोडे किती भेटले 6. कळलं का. आणि जरी कोंबड्या विचारल्या असेल तर कोंबड्यांची संख्या पण आपल्याला काढता येतं का नाही.